नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पावसाला सुरुवात झालेली आहे. पावसाळा एकदम जोरदार आपलं रुद्ररूप दाखवतो आहे. आणि मित्रांनो, या पावसाचा आनंद घेत घेत आपण चाललो आहे, गावी चाललो आहे, दापोलीला चाललो आहे. मी आहे समीर आहे आणि मस्त धमाल येणार आहे. आणि स्पेशली आपण गावी चाललो आहे, खेकडी पकडायला गावी चाललो आहे. समीर आहे इकडे, स्वप्नील आहे. आपण थांबलो आहे मध्येच. समीर आणि मी बाईकने जाणार होतो, पण आपल्या मित्राने आग्रह केला की आपण सगळे सोबत जाऊया. सो मित्राची गाडी आपल्या स्वप्नीलची. आपल्याला डिस्काउंट दिला एकदम, आपल्याला डिस्काउंट आहे. ये सबके सामने बोलने की बात नहीं है. नाही, आपल्याला थोडंसं एक डिस्काउंट दिलं आहे आपल्या मित्राने. समीर, फर्स्ट टाइम आपला एक्सपिरियन्स. स्पेशल आपण खेकड्याला गावी जातोय. एक मेन सिक्रेट आहे की ह्या गाडीत प्रतीक पण येणार आहे. त्याला माहिती नाही आपण आहोत ते. आणि एक प्रँक करतोय आपण. आम्ही जाणार होतो, एस टीने जाणार होतो, पण प्रतीकला सांगितलं आहे पुढे आपल्या कांदिवलीला प्रतीक भेटणार आहे. सो प्रतीकला सांगितलं आपण कॅन्सल झालं आहे. सो तो बोलतो काय यार, तुमच्यामुळे माझा मूड ऑफ झालेला आहे. पण तो जेव्हा आम्हाला पाहिल त्याचे एक्सप्रेशन एकदम हार्ड असणार आहेत. सो मित्रांनो, व्लॉगला एन्जॉय करा. वी आर ट्राय टू फुल ॲडव्हेंचर भरा हा व्लॉग असणार आहे आणि खूप धमाल येणार आहे. अगदी घरच्यांच्या शिव्या खाऊन आपण गावी जातोय. घरच्यांची परत कामावर सगळ्यांच्या शिव्या खाऊन आपण गावी जातोय. फुल धमाल येणार, एन्जॉय येणार आहे मित्रांनो. सो एन्जॉय द ब्लॉग, स्टे ट्यून. इकडे समोरून बघेल तू, समोरून बघेल. तुला कसं माहिती? तू बाजूला बसला असतं बरं झालं असतं. मित्रांनो, मस्त प्रवास होतोय, फुल गप्पा गोष्टी चालल्यात आमच्या मस्त एकदम. आणि श्री गणेश हॉटेलला आता आम्ही थांबलोय. फर्स्ट टाइम आपण थांबलो. तू थांबला इथे? फर्स्ट टाइम आपण थांबलोय श्री गणेश हॉटेलला. लेट्स सी. आपण जेवणाला नॉनव्हेज मागवलं आहे. मी तर व्हेज बोलवतो आणि समीरने नॉनव्हेज मागवलं आहे. चिकन मसाला आणि काय मागवलं आहे अजून? रोटी. तू जेवून आलेलं ना घरून? जेवण आलं. मित्रांनो, आपण जेवून नव्हतो आलो कारण की आपण 8 वाजता घर सोडलेलं. तर खूप भूक लागली आहे जेन्युअनली. त्या झोप पण नाही लागत आहे, पोट खाली आहे. तर सो पेट भर खाना खाएंगे और अभी सो जाएंगे, कारण की एकदम खूपच गप्पा गोष्टी होत आहेत. सो वाट बघूया आपण जेवणाची. मित्रांनो, पर्यंत माणगावला पोचलो आहे. खूप जबरदस्त गाडी वेगाने एकदम धावते आपली आणि सुंदर अशी गाणी चालू आहेत गाडीमध्ये. आता आपण आलो आहे मित्र विसर्जन करायला. जस्ट आता आपण मुंबईवरून उतरलो आहे. घरात बॅग ठेवलेली आहे, आईच्या पाया पडलो आहे आणि आपण मंडळी ज्या कामासाठी आलो आहे आपण चाललो आहे आता खेकड्यानं चाललो आहे. खेकड्यानं पण चाललो आहे मित्रांनो. थोडासा अंदाज घ्यायला चाललो आहे की किती पाणी आहे, कारण की बरेच दिवस पाऊस पडत होता. सो आपण आता चाललो आहे, एक अंदाज घेतो आहे किती पाणी आहे ते बघतो आहे. धावतोय. कपड़ा के तो मुझे तो कपड़ा है तो के कपड़ा के सोपड़े ए
आईला पकडलास. असाच जा वरती. नाही बघू दे. मिठू पकडला आपण. आणि रोनकने पकडलेला आहे पोपट, पण आपण याला सोडणार आहोत आता. मित्रांनो आपण चाललो आहे पाणी साफ करायला, होल करायला. मित्रांनो आपण मासे पकडायला खाली आलो आहे, आपल्या रावतोल गावामध्ये आलो आहे. पण इकडे पाऊस खूप जोरदार आहे. पण आपल्या मित्राने स्वप्नीलने एक नाव रेकमेंड केलेलं, इथे रावतोल करून गाव आहे, केळकोंडवाडी ना, केळकोंडवाडीवर आपण आलो आहे. आणि आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत गणेश शिगवण, आणि त्याने मित्रांनो आपली तारीफ केलेली आहे. सो इट्स माय फर्स्ट सबस्क्रायबर टू मीट मी, आणि भेटून खूप छान वाटलेलं आहे. सो आवडतात मित्र व्हिडिओ आपल्या तुम्हाला? खूप छान. थँक्यू 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 सो मच. असंच प्रेम करत राहा. आवडेल आवडेल आवडेल. थँक्यू सो मच. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. मित्रांनो फायनली दुपार झालेली आहे आणि ह्या दुपार कशी घालवायची. सो आपण काय युक्ती लढवली की आपण वलगणीचे मासे पकडायला जायचे. तर आमच्या गावाच्या बाजूला नदी जवळ असल्याकारणे आम्ही खाली गेलो रावतोलला. तिथे आपले काही मित्र होते, त्यांच्याशी आपण भेट घातली. सगळी तयारी पूर्ण झाली, पण जसं नदीच्या किनारी गेलो तर मित्रांनो पाणी एवढं वाढलेलं की आपल्याला परत यावं लागलं. सो आपण परत आपली सगळी मंडळी परत अगदी त्याच उत्साहाने मस्त एन्जॉयमेंट करत निसर्गाचा आनंद घेत आपण परत आपल्या घरी परतीच्या प्रवासाला चालू झालो. मित्रांनो घरी जाता जाता असा विचार आला की एकदा चिंचगडच्या पुलावर जाऊन येऊया. पण मित्रांनो नदीचं हे रुद्ररूप पाहून पुढे पूलवर जायची इच्छाच नाही झाली आणि आपण परत इथून सुद्धा परतीचा प्रवास घेतला. कारण की प्रचंड पाणी वाढलेलं, पुलावरून पाणी जात होतं, त्यामुळे मनात धाकधूक हे चाललेलं आमच्या सगळ्यांच्या. सो आपण परत रिटर्न गेलो इथून. मित्रांनो आपण खेकड्यानं गेलेलो आणि गंमत अशी झाली की एवढा पाऊस की काय माहिती कोणाची नजर लागली. मित्रांनो माझ्या अण्णाने सांगितलेलं मला की ॲटलिस्ट मला 3 खेकडी घेऊन ये, पण 6 जणांमध्ये फक्त 3च खेकडी मिळाली. आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत. रात्रीचे 11 वाजलेले आहेत. आई जेवायची थांबली होती. सो आता आपण जेवायला बसलो आहे. सो मित्रांनो जेवण करतो आणि या ब्लॉगला इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला तर नक्कीच चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट डे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून. टेक केअर.